तो एक संता ठाई लाभ पाही उत्तम प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी तुम्हा भाग्यवंतांचा समोर सेवेकरिता निवडलेला अभंग घेतलेला अभंग ऐकलेला सर्वांनी अभंग श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा चार चरणाचा संत प्रकरणातला गोड अभंग आहे. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा यश यावत मानव जातीला लाभाचं ठिकाण सांगतात. याने समाधान याने सुख स्थान सांगतायत. काय केलं म्हणजे मनुष्याला तो लाभ मिळेल, काय करावं मनुष्य जीवनामध्ये सविस्तर विस्तार सांगणारा अभंग. म्हणविता त्यांचे दास हा लाभ संतांकडे आहे, अन्य ठिकाणी लाभ नाही. निश्चितम ब्रही संत महात्मे जे देतात कल्पांत ही सरेना, कल्प अंतापर्यंत ते सरत नाही. या लोकांमध्ये देवापेक्षा संत हे श्रेष्ठ अशा प्रकाराचे. देवाची सेवा करण्यापेक्षा संत सेवा करावी. विठाला विठाला सेवा करण्यापूर्वी सर्वांना विनम्र प्रार्थना. आयुष्यातला अमोल किमतीचा वेळ आपण खर्च केला. हातानं टाळी मुखानं नामस्मरण करीत चला. कर टाळी बोला मुखी नाम, कर टाळी बोला मुखी नाम, कर टाळी बोला मुखी नाम, कर टाळी बोला मुखी नाम. या माया विटवी तो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, कर टाळी बोला मुखी नाम. हातानं टाळी मुखानं नामस्मरण. नुसत्या टाळ्या वाजवू नका चावरे बंधू. एके ठिकाणी नुसत्या टाळ्याच, नुसत्या टाळ्या कुठे वाजवतात तिथं सांगू काय. एके ठिकाणी नुसतं नामस्मरण केलं जातं. कधी शेवट राम बोलो भाई राम बोलो. पण सज्जनांनो, ज्या ठिकाणी टाळी बरोबर नामस्मरण केलं जातं तो परमार्थ. विठाला 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 विठाला. अखिल ब्रह्मांड नायक भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेला विश्वातला विशाल हिंदुस्थानात प्राचीन काळातले ऋषी मुनी, अर्वाचीन काळातल्या संत महात्म्यांच्या तपश्चर्येने अतः हिंदवी स्वराज्य गो ब्राह्मण पालक छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पवित्र झालेला महाराष्ट्रातला आगळा वेगळा उत्तर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा आपला अहिल्यानगर जिल्हा भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं वाडवडिलांच्या पुण्याईनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट मंडळाच्या द्वारा तरुण मंडळ, महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ यांच्या सहयोगातनं पंचक्रोशीतील भाग्यवंतांच्या उपस्थितीमध्ये माता अमृतवाहिनी असणारी प्रवरेचा काठावर वसलेल्या सह्याद्रीच्या चरणाजवळ महाळादेवी विशाल दृष्टी टाकत आहे. कृपेची दृष्टी आहे. भगवान अगस्ती मुनींच्या सानिध्यात
एव्हरेस्ट शिखरासारखं कळसुबाईंचं शिखर आहे. वैकुंठवासी कृष्णानंद महाराज नागपूरकर, आदरणीय किरू बाबा यांच्या आशीर्वादात्मक आणि परमपूज्य डॉक्टर लव्हितकर महाराजांच्या चावरे बंधू सर आदर्श असणारं जीवन यावत कालापासून ते विद्यमान कालापर्यंत परमार्थातले माझे मित्र केशव महाराज चौधरी, अनेक परिसरातून आदरणीय वंदनीय गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, पश्चिम पट्ट्यातले तालुक्यातले तमाम सर्व गावातले लोक पार राजूर पासून इकडे श्री क्षेत्र इंदोरी पंचक्रोशीतील मंडळी असतील. इंदोरी गाव नाही, माझे गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे, ज्या ठिकाणी नदी आहे, ज्या ठिकाणी साधू आहेत, जिथं विद्वान आहेत, ते तीर्थक्षेत्र आहे. विठाला परम आदरणीय निवृत्ती महाराज आव्हान आम्ही बोललो, ही अमृत वाहिनी असणारी प्रवरा, विशाल असणारी महाळादेवी, एक शुद्ध असणारे शक्तीपीठ, या भागातलं जागृत असणारं स्थान, अगस्ती मुनी ज्या ठिकाणी तपोभूमी आहे अगस्ती ऋषींची, या श्री क्षेत्र इंदुरी मध्ये अखंड हरिनाम सप्त्याला किती वर्ष झाली काय तुम्हाला साहेब नाही सांगताय? अगणित इवले सेरोप लावी गेले द्वारी, त्याचा वेलू गेला जगनावारी, त्याचा वेलू गेला जगनावारी, इवले सेरोप लावी गेले द्वारी, त्याचा वेलू गेला जगनावारी, त्याचा वेलू गेला जगनावारी. इवलेसे रोप पूर्वजांच्या पुण्याईनं, ग्रामस्थांचं सहकार्यानं, पंचक्रोशीतील भाग्यवंतांच्या उपस्थितीमध्ये याही वर्षी परम आदरणीय सामाजिक आणि पारमार्थिक क्षेत्राची सांगळ घालणार एक अष्टपैलू आदर्श व्यक्तिमत्व, महाराष्ट्र भूषण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर. नुसत्या आपल्या जिल्ह्यात नव्हे, संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये निवृत्ती महाराजांनी ज्या गावात जन्माला आले त्या गावाचं नाव निघावं. असामान्य कुटुंबामध्ये जन्माला येणं वेगळं आणि गुरुदेवांच्या आशीर्वादानं शिखर, एव्हरेस्ट शिखरासारखं, कळसुबाईंचा शिखरासारखं उंचावर निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी हरि भजने हे दवाडिले जग, तू कविला माग हरि भजने हे दवाडिले जग, तू कविला समर्थांनी म्हणावं जे जे आपण असे ठावे,
इतरासी सांगावे शहाणे करुणे सोळावे. हो देशमुख रामनाथ बुवा ना, हे द्वापार युगात भेटलं मला, आता भेटलं. विठाला विठाला मंडळी आपल्या पायाचा स्पर्श करून सांगेल, जीवनामध्ये अरे कुठेतरी आपला जन्म झाला असता रे सज्जनांनो, कुठेतरी अमेरिका, रशिया, फ्रान्स, इटली, इराक, इराण, खान 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 म्हणजे ते तुम्ही समजा. भरत खंडी नरदेह प्राप्ती, रामायण सांगावं मोरारी बापून, गीता सांगावी करपात्रीजींनी, सर्वांना कळेल असा परमार्थ शिकवावा जोग महाराजांनी, सर्वांना कळेल असं कीर्तन करावं कोंडाजी बाबा डेरेनं. मंडळी डोंगरे महाराज म्हणायचे संपत्ती वेगळी आणि संस्कृती वेगळी. संस्कृती किसे को कहा जाता है, रुबाबानं सांगत असत ते, आपलं आपण खाणं प्रकृती आहे, दुसऱ्यातला ताटातलं हिसकावून घेणं विकृती आहे, आपल्यातून दुसऱ्याला देणं संस्कृती आहे. आपल्यातून दुसऱ्याला देणं सज्जनांनो संस्कृती आहे. भाग्य आपण भारतामध्ये जन्माला आलो, त्यातल्या त्यात महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि हिंदुस्थान म्हणजे देवभूमी. विठाला पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरिते दास जन्म घेती, तेथे हरिते दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरिते दास जन्म घेती, तेथे हरिते दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून इंदोरी तीर्थक्षेत्र आहे. देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जवम, जिथं अमृतवाहिनी प्रवर आहे, ज्या ठिकाणी अगस्ती ऋषींचा वास आहे, ज्या ठिकाणी विद्वत आणि नम्रता, सामाजिक क्षेत्रात आणि पारमार्थिक क्षेत्रात अलौकिक नाम कमवलेलं निवृत्ती महाराज देशमुख. मंडळी विनोदानं दुंडा महाराज म्हणायचे, देशाचं सन्मुख म्हणजे देशमुख. विठाला विठाला एका देशमुखानं अशी प्रतिज्ञा केलेली होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. देशमुख होते चौरे सरपे, शिळी देशमुख, चिंतामणराव देशमुख. विठाला विठाला दुंडा महाराज ज्ञानेश्वरी सांगावी दुंडा महाराजांना, वेदांत सांगावा रंगनाथ गुल्ली परभणी करानं. मगा बोललो मी तुम्हाला, माझे गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे, अरे महाराष्ट्रात जन्माला आलेल्यांनी दोन गोष्टी विसरू नये. दोन गोष्टी, पहिली गोष्ट पंढरपूरला गेल्याशिवाय राहू नये आणि ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पंढरी, डोळा पाहावे पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी,
सृष्टीमध्ये अध्यात्मातले माझे गुरु परमानंद स्वामी म्हणायचे, महाभारत ऐकत जावं, श्रीमद भागवत श्रवण करावं, रामायण ऐकत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा, श्रवण करत जा. समर्थांचा दासबोध क्रांती विकास उन्नती करणारा विठाला रामायण ऐकल्यानंतर काय होईल? संशय जाईल. माणसाच्या मनात संशय आहे. मार घेतल्यानंतर काय होईल? सप्ताह केल्यानंतर काय होईल? वारी केल्यानंतर काय होईल? मला एक सांगा, परमार्थातला आनंद, सत्यातला आनंद, वारीचा आनंद केल्यावर होईल का न करताना होईल? वारी वा. तुम्ही संसार केला, कळून केला का केल्यावर कळाला? केल्यावर कळाला का नाही? कधी मनामध्ये शंका आली का त्यावेळेला तुमच्या? त्यावेळेला हमारी बात ख्याल में आती ना आपको? तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम. सध्या शिजन चालू आहे सर. धुमाळ भाऊसाहेब लावा लावी, जोडा जोडीन, फोडा. जमावड्यांचा भाव तर वधारलेला आहे महाराज. काही काही माणसं जमावणारे म्हणतात, आपण होतो म्हणून जमलं, आपण होतो म्हणून. असा एक विचित्र वर्ग आहे. पण त्या उपरसुंब्याला एवढं माहिती नाही. अरे मुलगी जन्माला येण्याच्या अगोदर तिच्यासाठी मुलगा पाठवलेला आहे अगोदर, नंतर मुलीला जन्म घातला. उगाच जमवणाऱ्यांनी म्हणू नये बरे का. आपण होतो म्हणून जमलेलं आहे. अरे सज्जन हो, देवानं तुम्हाला जन्माला घालण्या अगोदर एवढा विचार केला, एवढा विचार केला. ज्या दिवशी, ज्या क्षणाला आईचा गर्भामध्ये आपल्याला पाठवलं, त्याच क्षणाला आईचा स्तनामध्ये दुधाला आरंभ केला. बाळा दुधा कोण उत्पत्ती आवाज निकम बरोबर. गायकवाड बंधू वा. निकम बाबा कुठे? ये निकम बाबा. हो पारायणाचार्य, शेकडो पारायण केली. विठाला विठाला बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. कोणी केली? एक उदाहरण ऐका. फुटती तोरूवर उष्ण काळ मासी आणि उदक तयासी कोण घाल. चैत्र महिन्यामध्ये निसर्गानं निर्माण केलेला वृक्षवेली टवटवीत दिसतात, प्यायला पाणी नाही. भाग्यवान आहात तुम्ही. नुसता भंडारदारा नाही, निळवंडी बी आहे. विठाला विठाला मंडळी, एक लक्षात असू द्या. हो, त्यावेळेला कधी मनामध्ये शंका आली नाही. मनामध्ये शंका आली नाही. या माता भगिनींच्या लग्न झाल्यानंतर हा सांभाळील की नाही, संसार होईल की नाही. बिनधास्त तुम्हाला खांद्याला खांदा देऊन संसाराला साथ दिली या मातांनी. तुमच्या तरी मनात शंका आली का?
शंका आली का तुम्हाला? आली शंका? ही राहील का? ही नांदल का? हिला होतील का? शंका निघाली, बिनधास्त उड्या टाकल्या. फक्त संशय येतो, सप्ताह केल्यावर काय होईल, परमार्थ केल्यानंतर काय होईल, गुरु केल्यानंतर काय होईल, करून पहा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. संसार जसा केला आणि मग कळाला. संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. आपलो देवा करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची. तापे तापलो मी देवानी करिता या सेवा कुटुंबाची. मग संसाराचे चटके समजायला लागले तुम्हाला. तसं परमार्थ करा, आत्मविश्वास असू द्या. ज्याच्यातला काहीच व्हायला देत नाही तो परमार्थ आहे. किती करा, बरोबर येत नाही तो संसार आहे. आत्मविश्वास असावा. तुकाराम महाराजांना शब्द प्रयोग करावा लागला. परमपूज्य कोंडाजी बाबा डेरे म्हणायचे, अरे तुम्हाला काय सांगायचं, शिंदड्या साल्यांचा नाही विश्वास. विश्वास करीतो स्वामीवरी सत्ता सत्ता, भाव धरी तया तारील पाषाण. पण मनातला भाव नाही. उद्याला असा कायदा निघाला, मन की बात. चांगली माहिती तुम्हाला मन की बात. ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याला 500 रुपये पेन्शन सुरू. मला नाही वाटत अकोला तालुक्यात, संगमनेर, सिन्नर, जुन्नर तालुक्यात बिनलेबलचा माल सापडेल. उद्याला असा कायदा निघाला, न जाणू यांच्या मनात काय काय येईल, काय काय येईल यांच्या मनात. लाडक्या बहिणी योजनेसारखं मनात आलं यांच्या. ज्याच्या गळ्यात माळ असेल त्याला शूट करून टाका. रामनाथ बाबा ठेवतील का माळ? ठेवणार. ऊपर की तो अच्छी बनी, अंदर की तो राम जाने. हे बरं आहे, जरा थोडं लक्षात ठेवा. हिंदुस्थानातला तरुणा वांड बोरगा म्हाताऱ्याने विचारलं, बेटा हमें बहुत गर्व है अब से, एक बार कहो मैं मोमेटन हूं. हिंदुस्थानातली औलाद होती. 21व्या शतकातलं ते बेनन होतं. बेन एकाची भजी खातो, दुसऱ्याच्या गाडीत बसतो, तिसऱ्याचा प्रचार करतो, चौथ्याला बटन ठोकतो. हिंदुस्थानातला तरुणा वांड बोरगा. मंडळी, बुढ़े के सामने कहो, एक बार कहो संभाजी मैं मोमेटन हूं. काय होतं जीवन. तळपायाच्या मस्तकापर्यंत गेली. सांगितलं, बुढ़े धर्म के साथ हमने जन्म लिया, धर्म के साथ जिंदगी निभाई, मरेंगे या धर्म के साथ, जिएंगे तो धर्म के साथ. सज्जनांनो, एखादा प्राणी त्याचा फाडला जावा, संभाजीला तोडला गेला. हिंदुस्थानाचा नकाशावर स्वर्णाक्षरानं अक्षर समोर आली. कधी कळेल आमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास असावा. महाभारतामध्ये सुंदर चिंतन केलेलं आहे. ज्या वेळेला दुर्योधनाकरचा चातुर्मास संपला, दुर्वास मुनी दुर्योधनाला म्हणायला लागले, काय हवंय माग, तुझी काय इच्छा आहे. न कळे साधुश्री दुर्जनाची बुद्धी, काय कळे जगा अंतरीची. दुष्टाचा मनात काय सज्जनाला समजत नाही. आणि दुष्टाचा मनात जर काय आहे हे जर समजवायचं असेल, समजून जर घ्यायचं असेल, 3 गोष्टी. शास्त्र श्रवण करा, सत्संग करा, भगवंताचं नामस्मरण करा. दुष्टाचा आत्मा कळेल.
रायगडावर निघावं, भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांना लोटांगण घालावं. रायगडावर निघावं छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदास स्वामींच्या पायावर लोटांगण घालावं. छत्रपतींच्या जीवनामध्ये हे दोन साधू जर आले नसते ना, प्रतापगडाच्या पायथ्याशी जे थडग दिसत ना, थडग पाहिलं का तुम्ही? थडग ते कधी पाहणार? मग महाराष्ट्रामध्ये किल्ले सर, रायगड किल्ला, पुरंदर, जंजिरा, मुरुड, कोंढाणा किल्ला आहे, सिंधुदुर्ग किल्ला आहे. काय किल्ले! प्रतापगडाचा पायथ्याशी खान आपल्याला भेटायला निमित्त करून आलेलं आहे, पण दुष्ट भावना आहे. हे छत्रपतींना कळालं या दोन संतांच्या संगतीमुळे. असे 56 शिवाजी महाराज म्हणजे एक अफजल खान. जसं महाभारताने गौरव केला अर्जुनाचा आणि वर्णन केलं कर्णाचं, असे 56 अर्जुन म्हणजे एक कर्ण. जीवनामध्ये एक कर्ण सामान्य नाही सज्जनांनो, सामान्य नाही. अर्जुनाच्या जीवनामध्ये एक रथ हाकणारा पवनपुत्र हनुमान आणि एक रथावर बसणारा धनुर्धारी अर्जुन, हे जर बाजूला झाले ना, अर्जुन दिसला नसता. अरे कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथावर आल्यानंतर अर्जुनाचा रथच्या रात मागे फेकायचा. काय ताकद होती! धनुर्धारी अर्जुन, भगवान ब्रह्मांड नायक कृष्ण भगवान योगेश्वर, ध्वजस्तंभी वरिवानरू भोले बाबा. मला आनंद वाटला. इंदुरी म्हणजे प्रति पंढरपूर. कसं चंद्रभागेसारखा तो घाट, पुंडलिकाचं मंदिर. कुठल्याच गावात पुंडलिकाचं मंदिर नाही सर. तुमचं काय डोकं चाललं? कोण जाणे बाबा. विठाला 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 तुम्ही फार पूर्वी शेष नारायणाचं मंदिर होतं ते, बरोबर आहे का नाही? आता हो, हे जागृत आहे बरं का. विठाला विठाला कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथावर आल्यानंतर अर्जुनाच्या रथच्या हात मागे, रथ मागे गेला की भगवंतानी मोठ्याने असावं, शबास करणा, शबास करणा. यालाच म्हणतात खाणं एकाच गाणं गाणं. तेव्हापासून प्रथा पडली. या बाया खातील, सासरचन गातील. ए मावशाय, बरोबर आहे ना? हा, खाणार आणि गातील माहेरचं. आणि तुम्ही तरी काय करता? आपलं असंच आहे, पिछी जाई आगे धक्का दी. काय आपला देव कळतो का राष्ट्र कळतं का धर्म कळतो? काय कळतंय? ती म्हण आहे, येडीला माहेरी सारखं असतं, सासरी सारखं असतं. विठाला खान आपल्याला मारायला आलेला आहे. चिलखत घातली पाहिजे, जिरेटोप वाघ नखे नेली पाहिजे, गजगतीनं पायऱ्या उतरल्या पाहिजे. दगा होणार हे समजून आलेलं होतं. कोणाला? छत्रपतींना. बैसा संताचे संगती सत्संग शास्त्र श्रवण करावं लागेल. हो, संतांचा सहवास करावा लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. मंडळी, एक लक्षात असू द्या जीवनामध्ये या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. आत्मविश्वास,
पांडवांकडे भोजनासाठी भोजन मागा. दुर्वास होते ते. म्हातारं कठीण होतं म्हातारं, आणि म्हातारे कठीणच असतात. इथले सोडून बोलतो. म्हातारा या शब्दाचा अर्थ आहे महातारा, त्याचं नाव म्हातारा. नाही समजत? व्याकरण शास्त्रामध्ये असा शब्द नाही की त्याला अर्थ नाही. घरामध्ये 3 वर्ग असतात, सासू, सून आणि लेक. सासू म्हणजे कोण? 6 आसू ती सासू, जी दिवसातून एकदा तरी सुनेचा डोळ्यातनं आसू काढते ती सासू. हे मावशे, तुम्ही नाही बरं. खरं सांगू तुम्हाला, पूर्वी सासूरवास होता. माझा समोर माता, जुना काळ. सासूरवास होता सर. आता घरात गेल्यानंतर कळतच नाही कोण सून आहे कोण सासू आहे. आता सुनवास. काळ बदलला रामनाथ बाबा महाराज. पूर्वी याच इंदुरी, मेहंदुरी, निळवण, निमरड, गरधणी, टाकरी, ढोकरी, अंबळ, बरोबर आहे का नाही? विठा, चितळवेळा, ही गावातली ह्या बाया जर अकोल्याला जायला म्हटलं की घरातून निघाल्यानंतर हातात चप्पल, पिशवी हातात, डोक्यावरचा पदर, तो पुढे ही मागे, तो पुढे ही मागे, तो पुढे ही मागे. 100 फुटाचं अंतर दोघांमध्ये. काय आदर्श होता, काय आदर्श. आता सांगावं लागतं सुरक्षित अंतर ठेवा, सुरक्षित अंतर ठेवा. पूर्वी लोकांचा विश्वास होता, हिच्या बरोबर मी लग्न केलेलं आहे, मी कुठेही गेलो तरी माझाच बरोबर येणार, पक्का विश्वास. आता तो विश्वास राहिला नाही. तो पानिपतच्या युद्धात मेला. सर, कोणत्या युद्धात? आहे का नाही? तेव्हापासून लोकांचा देवावर विश्वास नाही. विठाला 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 विठाला. अलाक निरंजन. श्वापद जशी बाहेर यावी त्याप्रमाणे एक एक पांडव समोर आले. नकुल, सहदेव, भीम, अर्जुन, धर्मराज बाहेर आले. पाहता तो धिप्पाड शरीर, तुषार नेत्र, करारी स्वभाव. घाबरली मुलं, पांडव घाबरली. हे म्हातार अयोध्येला गेलं, दम दिला. द्वारकेला गेला, दम दिला. आता इथं आपल्याला भस्म केल्याशिवाय, बाबा एवढ्या आता काय करावी सेवा? अब्बे के अब्बे हमारा भोजन का प्रबंध करू. बघणार असा अंत किती वद दया घना. काय परीक्षा आहे? पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविते. काय करावं सुचेना. अर्धांगी असणारी द्रौपदीनं डोक्यावर पदर टाकला, समोर आली, नमस्कार केला. पंचप्राणांनो, एका भारतीय स्त्रीनं पती परमेश्वराला दिलेला आत्मविश्वास अंडरलाईन असू द्या. पंचप्राणांनो सांगा, म्हाताऱ्याला सांगा, 60,000 असू दे की कोटी असू दे, मी भोजन तयार करते. यांना म्हणावं प्रवराजवळ आहे, स्नान करून या. द्रौपदी कुठून देणार? पांडव म्हणायला लागले द्रौपदीला, कुठून देणार? काळजी करू नका. आपण कोणाचं वाईट केलेलं आहे का? म्हटले नाही. आता पुढचं सांगत नाही. मग काळजी करू नका. कुठून देणार? काळजी करू नका. बरं का? द्रौपदीने सांगितलं, नाथ, ज्याच्यातलं काहीच वाया जात नाही तो परमार्थ आपण निष्कलंक केलेला आहे. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ तास तया लावीला, वेळ तास तया लावीला. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ तास तया लावीला, वेळ तास तया लावीला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया,
चाराया वेळ तया लावी गेला वेळ तया लावी गेला. भगवान धावत आले. दीदी क्या बोला है हमको, काही कारण? अरे 60,000 घेऊन आलेला आहे, कुठनं देऊ त्यांना? सूर्यानं दिलेली थाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत शेकडो माणसं जेवतात. आता या वेळेला काय करू? असेल आला, मला भूक लागली त्याची वाट काय? यालाच म्हणता एकादशीचा घरी शिवरात्र. मोठी गंमतच आहे. काहीतरी दे. वैष्णवांच्या घरी स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर देवाला नैवेद्य, गोमातेला नैवेद्य, गंगेला नैवेद्य दिला जातो. अतिथीसाठी नैवेद्य बाजूला काढला जातो. अतिथी म्हणजे जो तिथी पाहून येत नाही तो अतिथी. आळंदीला मी शिकायला होतो सज्जनांनो, 69-70 या दरम्यान मध्ये कीर्तन महाविद्यालय सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेत. आणि त्यावेळेला माधुकरीची पाळी असायची. काय त्या लोकांची भावना, पहिली तव्यावरची भाकरी आणि केलेली भाजी कुठलीही असो वाटीत काढायची, देवासमोर ठेवायची. लहान मुलांना सांगावं, माऊली येणार, माऊलींना नैवेद्य जाणार आहे, माऊली येथील आता. काय भावना मंडळी. पूर्वी भिक्षाम देही, ब्रह्मचारी अवस्थेमध्ये माधुकरी आणि भिक्षाम देही, केवढी भावना. लहान मुलगा रडायला लागलं तरी पहिली भाकरी आपली तव्यावरची माऊलींना गेलं पाहिजे, माऊलींना कोड्या असती कालवून गेलं पाहिजे, भाजी गेली पाहिजे. केवढी भावना मंडळी. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये आज देखील 85 ते 90 गावं आळंदी पंचकृषी मध्ये आहेत. आळंदीची स्थिती जरी बदलली तरी अजून साधक जे आहेत ते माधुकरी मागूनच ज्ञानार्चन करतात. विठाला विठाला कशा करता सांगतो, आत्मविश्वास एवढ्या करता. काय आहे म्हणून, हो काय बघतोस? जोरात थाळी आणली द्रौपदीनं, देवासमोर असे आपटली. वाढलेलं तुळशीचं पान. कृष्णानं सांगितलं, ताई तू म्हणालीस ना काहीच नाही, कुठे? तुळशीचं पान, जगाचा बाप द्रौपदीनं भगवंताचा हातावर ठेवलं. 60,000 ऋषींना तिकडे ढेकर आला. काय देवा घरी न मिळेची, काय देवा घरी न मिळेची, सज्जनांनो, न मिळेचे अन्न खाय भाजी पान. थोर प्रेमाचा आत्मविश्वास असावा जीवनामध्ये. लक्षात असू द्या, संत महात्मे जीवनामध्ये समाजाची नाडी ज्यांना समजलेली आहे. आणि डॉक्टराला रोग कळत जावा. वैद्यराज 10 फुटावरनं आपल्या डोळ्याकडे पाहतो, काय झालं बरोबर सांगतो. त्याला वैद्यराज म्हणतात. हातात हात घेऊन नाडी पाहतो त्याला वैद्य म्हणतात. डॉक्टर त्याला म्हणतात ज्याला तपासून कळत नाही. डॉक्टर त्याला म्हणतात ज्याला तपासून कळत नाही, त्याला म्हणावा
MBBS असू द्या, BAMS असू द्या, MS MD असू द्या, MS MD झालेल्या डॉक्टराला विचारा भवरोग म्हणजे काय. ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली असेल तो सांगेल विठाला विठाला भवरोग संतांना समाज कळालेला आहे काय हवंय काय नकोय. नाही का कळत जावं. भगवंताला भक्ताचं अंतकरण कळतं, आईला हो मुलाचं अंतकरण कळतं. पहा गंमत व्यवहारामध्ये लहान पोर रडायला लागलं, शेजारी पाजारीचे म्हणतात अगं बाई अगं काम काय करते ते रडतंय, टाहो फोडतंय, घे त्याला. तिला माहितीये त्या पोराची भाषा, त्या पोराची भाषा माहितीये. जसं चेतक नावाचा घोडा होता राणा प्रताप सिंगांकडे, चेतकाची भाषा प्रताप सिंगांना कळायची. कृष्णा नावाची घोडी शिवरायांना तिची भाषा कळायची. तुम्हाला कोंबड्यांची कळत नाही. परवा मला एकानं सांगितलं बाबा जो कुक्कुटपालनचा व्यवसाय होता तो मी बंद केला. म्हटलं का? अहो मी असं ऐकलं आणि वाचलंही, कोंबडीचा विष्ठेवर जर पाय पडला 7 जन्माचा केलेला पुण्याचा नाश होतो. वा रे वा, खरंच आहे. कुक्कुटपालन व्यवसाय बंद केला पठ्यानं. तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्य कार्य व्यवस्थित. कशा करता सांगतो लक्षात ठेवा. बेमीचा देठापासून नाभी कमळाच्या पासून रडणार पोरग आवाज ओळखते आई, 17 कामा बाजूला ठेवते जवळ घेते. प्रेमात माता, शास्त्रात गीता, पतिव्रत सीता. विठाला विठाला ऐसी कळवळ्याची दाती, ऐसी कळवळ्याची दाती, ऐसी कळवळ्याची दाती, ऐसी कळवळ्याची दाती. करीला भाविक प्रीती, करीला भाविक प्रीती, ऐसी कळवळ्याची दाती, ऐसी कळवळ्याची दाती. समाजाला समाजाचं स्थिती समाजाचं मनोगत संतांना कळालं आणि संत महात्मे हे आजच्या अभंगामध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतात. समाजाला जे पाहिजेल आहे, समाज थांबलेला नाही. लाभासाठी, लाभ म्हणजे समाधान, लाभ म्हणजे सुख, लाभ म्हणजे शांती. हे मिळण्यासाठी संपत्ती सत्तेकडे गेला, संसारात लाभ शोधला, पण आपल्याला तो लाभ मिळाला नाही. जेथे जावे तेथे कपाळ सरीचे, जेथे जावे तेथे कपाळ सरीचे, जावे कपाळ सरीचे, जेथे
सरीसे लाभ तो विशेष संता संगे यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यतेनाधिकम स्ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुंनापि विचालते. तो लाभ जो मिळाल्यानंतर तृप्ती तुका म्हणे आता लाभ नाही या परत. मग या लाभाचं ठिकाण समाजानं विचारलं की तुकाराम महाराज आमच्यासारखे तुम्ही संसारात बायका पोरांमध्ये राहून आनंदाचे डोही आनंदाची तरंग आम्हाला सांगा ना, हा लाभ कुठे मिळेल? ऐका तर खरं अभंगाच्या हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता भणविका त्यांचे भणविका भणविका त्यांचे भणविका संतांकडे. हे तो एक संता ठाई, हा लाभ संतांकडे मिळेल, अन्य ठिकाणी मिळणार नाही का? मग सांगितल्याप्रमाणे अन्य ठिकाणी जेथे जावे तेथे लाभ तो विशेष संता संगे. संसारात आनंद नाही का? संसारात सुख नाही का? समाधान नाही का? संसारात आनंद नाही, कशातच नाही का? संपत्तीत, सत्तेत, किंबहुना कितीही प्रयत्न केले संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. ज्ञानोबारांनी सुंदर ओवी टाकलेली. मृत्यू लोकी सुखाची कहाणी, ऐकी जेल कवनाचे श्रवणे, कैशी सुखनिद्रांथोणी इंगळाच्या. शक्य नाही. आडातच नाही तर पोहऱ्यात येईल कसं? आडात असावं मग पोहरा आहे का नाही? संसारात नाही, संतांकडे हा लाभ मिळेल. पण त्याच्यात मोठी गंमत आहे. लाभ पाही उत्तम. उत्तम या शब्दानं बाकीचा विषयच राहिला नाही.
व्याकरण शास्त्रामध्ये मगात सांगितल्याप्रमाणे शब्द म्हटला की अर्थ आहे बरं, चांगलं, उत्तम. बरं म्हणजे चांगलं नाही, चांगलं म्हणजे उत्तम नाही. समीकरण सोडवल्यानंतर कळेल सर. एखाद्याला जर विचारलं काय राव कसं काय, बरं आहे. बरं आहे म्हणजे कुठंतरी दुखतंय. बरं आहे म्हणजे कुठेतरी दुखतंय. एखाद्याला विचारलं कसं काय बाबा, चांगलं आहे. दगडापेक्षा एखादा भेटतो. काय राव कसं काय, कसं काय, उत्तम. अपीलच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक शेवटचा शब्द आहे. पारायण चालू आहे. मला आनंद वाटला. किती बसले पारायणाला? 52 बसले. पुढच्या वर्षी बसले 100. आहे का नाही? गाव छोटे पण मन मोठं आहे. विठाला ज्ञानेश्वरी बाबा, आपलं जीवन आहे. कोहम, तुम्ही कोण आहात? कश्यमिधम कोवई करताना, तुम्ही कोण आहात, कुठून आले, कशासाठी आले, याचं समीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी. शैक्षणिक माध्यम नसताना ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ 16व्या वर्षी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथे देऊरले माझे पायी कपन. सातशे 28 वर्षापूर्वी नाही का भगवान ज्ञानोबारायांचा प्रागट्य दिन आहे. अगदी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ शैक्षणिक माध्यम नसताना 75 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून झाली, आज देखील शोकांतिका आहे. करा सही लावा सही. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी लिहिली, अमृतानुभव लिहिला, शेकडो अभंग लिहिली, हरिपाठ लिहिला, चांगदेव 65 लिहिली. कोणती शाळा? आम्हाला मराठी बोलता येत नाही. स्वाभिमान ज्ञानेश्वरीचा जन्म झाला कुठे? कुठे 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 कुठे? ज्ञानेश्वरीचा जन्म कुठे झाला असं जर तुम्हाला विचारलं सज्जनांनो, एकच सांगा, माझ्या जिल्ह्यात. विठाला 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 केली से मराठी गीता देवी, केली से मराठी गीता देवी, केली मराठी गीता देवी, त्यापासून जर तुम्हाला विचारलं ज्ञानेश्वरी कुठे जन्माला आली, माझ्या जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्हा, अहमदनगर नाही आता, अहिल्यानगर. बरोबर आहे. हो. तिरे संस्कृताची गहने तोडवणी शब्द सोपाने, रचली धर्म ध्याने श्री निवृत्ती देवे सच्चिदानंद बाबा. परवा महाभारताचं लिखाण झालं अक्षतृतीयेला. माना बॉर्डर आहे भारत आणि चीनची. या ठिकाणी सरस्वती खरखर खरखर वाहते. व्यासांनी शाप दिला. गणेश जी बोले क्या करे अब व्यास जी. दोघांची भाषा, दोघांचा संवाद आणि महाभारताचे लिखाण म्हणजे अक्षय तृतीया. विठाला विठाला महाभारत लिखाण केलं गणपती बाप्पानं, ज्ञानेश्वरी लिहिली सच्चिदानंद बाबानं, अमृत अनुभव लिहिला ज्ञानोबारायानं, चांगदेव 65 स्वहस्ता माऊलींनी लिहिली. लक्षात आले का? गाथा तुकोबारायांचा संताजी जगन्नाळे तेली यांनी अभंग लिहिली आणि ती गाथा विठाला विठाला मंडळी एक लक्षात ठेवा. एवढ्या करता आपल्या चरणाचा स्पर्श करत असताना एवढं बोलेल.
हा लाभ संतांकडे आणि उत्तम हा लाभ हे सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये शेवटचा शब्द आहे पहा. पुन्हा शब्द नाही, आठवतो की नाही कोण जाणे तुम्हाला, पण विनम्र भावनेनं आपल्या पायाजवळ सांगेल सर. किंबहुना पुढचं नाही बोलायचं आपलं, पुढच्या शब्दाची गरज नाही. किंबहुना या शब्दाचा अर्थ होतोय फार काय बोलू, फार काय सांगू, फार काय सांगू. विठाला विठाला संस्कृत डिक्शनरी मध्ये महाराज एक शेवटचा शब्द आहे. संस्कृत डिक्शनरी मध्ये ऋषिकेशला मी संस्कृत महाविद्यालयामध्ये शिकायला होतो. सहज प्रश्न विचारला, सुनो छात्र लोगों के लिए कोई सवाल पूछने का है गुरुदेव. आणि त्यावेळेला तो शब्द माझ्या लक्षात आहे. संस्कृत मध्ये शेवटचा शब्द आहे ततक्किम. ततक्किम या शब्दाचा अर्थ आहे पुढे काय, पुढे काय, पुढे काय, पुढे काय. इंग्लिश डिक्शनरी मध्ये शेवटचा शब्द आहे महाराज, पुन्हा शब्द नाही, शेवटचा शब्द आहे. वाट. वाट म्हणजे काय 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 कुठपर्यंत काय. विठाला विठाला लाभ पाहे उत्तम, लाभ पाहे संत भेटणं अवघड आहे. भेटले तरी आता सांगतच नाही ते. टाइम इज मनी, मनी इज द टाइम. बरोबर आहे ना रे बाबू. तुम्हाला बंधू सांगा बरं का भाऊसाहेब, जीवनामध्ये एक स्थिती आहे का, एक ते सांगत होतं सज्जनांनी, संत भेटणं अवघड आहे. जुना सोंगडी माझा. हो मला असं वाटतं बऱ्याच वर्षानंतर भेटल्या. अकोला तालुक्यात बऱ्याच ठिकाणी फिरले माझ्या बरोबर. विठाला विठाला आपल्या पायाचा स्पर्श करतो. संत भेटणं अवघड आहे. एका बाजूने नाथ महाराजांनी विचारलेले प्रश्न आहे. चंद्र अमृत सुख सैवेल असता जाता रवी धरळ बाया हेळा सागर तरवेल परी त्या साधूंची भेटेनं. मग साधूच भेटणार नाही का? भेटतील. मग मार्ग कोणता आहे? तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं. अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोहमाया मिथ्या, वर्ते समाधान जाणूनी नेनता, मग भेट देती साधू तया अवचिता रे. ऐशियाने भेटती ते साधू. एवढंच नाही, परमार्थाची परिपक्वता झाली रे झाली की जगाचा बाप तुमच्या दारात कधी बहिणीचं रूप घेतो, कधी तुमच्या पत्नीचं रूप घेऊन येतो, कधी तुमचा सदा म्हणून येतो. परमार्थाची परिपक्वता अवस्था म्हणजे देवाची भेट. सुखे येतो घरा नारायण, तसे संत भेटतील ऐका. ऐसे कर्म साम्य दशा होय जेत विरेशा, मग श्री गुरु आ पैसा भेटेची गा. भेटले संत, मिळाला नाही. नुसतं औषध घेतलं म्हणजे रोग जात नाही. रोग जाण्यासाठी 4 गोष्टी: औषध, वेळ,
पथ्य आणि विश्रांती. तसं संत भेटणं, भेटले तरी ओळखणं, ओळखलं तरी संगत होणं, या 3 गोष्टी जरी झाल्या मग लाभ मिळेल का? नाही. मग लाभ मिळण्यासाठी काय करावं लागेल? दुसऱ्या चरणात मनविता त्यांचे दात, मनविता त्यांचे दात, मनविता त्यांचे दात, मनविता त्यांचे दात, लाभासाठी भाग्यवंतांनो संत भेटून चालणार नाही. संत भेटणं, ओळख होणं, त्यांची संगत होणं आणि लाभासाठी त्यांचं दास्यत्व पत्करावं लागेल. म्हणाविता त्यांचे दास. अरे आपण या लाभासाठी, या आनंदासाठी, सुखासाठी संतांचा दास होऊ यात विशेष नाही. जगाचा बाप भगवान परमात्म्याने त्यांचं दास्यत्व करावं. सुंदर चिंतन आहे, सुंदर चिंतन आहे. रुक्मिणी आणि सत्यभामा दोघींचा विषय चालू होता. काय ग दीदी? ले काय ग सत्यभामे? ले का हो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, ऋषी मुनी साधू संत ज्यांचे गुणानुवाद करतात. परम भाग्यानं आपल्याला पती परमेश्वर रूपानं भेटलेले. सत्यभामे तुझं म्हणणं तरी काय? म्हटलं या जन्मात झालं, पण जन्मोजन्मी मला असं वाटतं हाच पती असावा, हाच पती असावा. व्रत वैकल्य कुठलं दान करावं, नेमकी काय अनुष्ठान काय करावं लागेल? रुक्मिणीने विचारलं नेमकं काय करायचंय? जन्मोजन्मी आपल्याला पती हवाय. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा विषय चालू आहे. नारदाची स्वारी आली. नारायण नारायण. या नारदा, कुठनं आलात? त्रिभुवनामध्ये आमची भटकंती चालू असते. काय चालू आहे म्हटलं आई साहेब? दोघी एकत्र? वा, एकत्र येणं म्हणजे काहीतरी आश्चर्य आहे. तसं काही नाही नारदा, एवढं सांग. अरे एखाद्याला एखादी वस्तू जर या जन्मात आवडत असेल आणि जन्मोजन्मी तीच वस्तू पुन्हा हवी वाटत असेल तर काय करावं लागेल? नारदानं सरळ सांगितलं, दान करा. या जन्मात जी वस्तू आवडत असेल ती दान केली म्हणजे पुढच्या जन्मी ती दुपटीनं मिळते.
कशावरनं? एका बीजा केला नाश मग भोगिले कनिश. एक बीज आपण जमिनीत पेरतो ते कणीस घेऊन येतो. बरोबर आहे का नाही? अरे नारदा, तू आता फॅमिली मेंबर असल्यामुळे सांगायला हरकत नाही. म्हणजे अरे नारदा, हिचं म्हणणं असं आहे, सत्यभामेचं जन्मोजन्मी हाच पती असावा. हो. मग वटसावित्री पौर्णिमेला नेमकं काय करावं? सरळ सरळ प्रदक्षिणा का उलट्या प्रदक्षिणा? बरोबर आहे का नाही? जन्मोजन्मी हा पाहिजे. काय करावं लागेल नारदा? व्रत वैकल्य उपास वगैरे काय करावं लागेल? सांग नारदा, मी करायला तयार आहे. नवरा दान करा. काय बावळट आहे का काय? बाईनं कधी नवरा दान केला काय? आणि कोण घेणार आहे? माल असला का गिराईक आहे? नवरा दान करा. अरे घेणार कोण? आहेत म्हटले गिराईक, आण म्हटले शोधून. कशाला शोधायला जाता? आहे का पठ्ठ्या म्हटले. नारदा, तो आमच्या फॅमिली मेंबर असल्यामुळे काळजी नाही. तुमच्याकडे राहणं काय, आमच्याकडे राहणं काय, बस दिला म्हणून समज. तसं नाही. 7-12 दाखवा. पूर्वीचा 7-12 प्राण जायले की हो, पूर्वीचा हातावर पाणी सोडलं. सत्यभामेनं नवरा दान केल्याचा संकल्प केला. नारदानं तो ओला हात, जगाचा बाप ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला तो ओला हात दाखवला. देवा! नारदा, झालं काय? आजपासून रिलेशन बदललं. वा वा. म्हणजे रिलेशन म्हणजे काय? देवा म्हटले, पूर्वीचं नातं आपलं काय होतं माहितीये का? तू माझा स्वामी, मी तुझा रंग, पाहता नदी से गवळी. तू माझा स्वामी रंग, पाहता नदी से गवळी पाहता नदी से. तू माझा स्वामी, मी तुझा रंग, पाहता नदी वेगळीक. आजपासून नातं बदललं. आता मी स्वामी आणि तुम्ही कोण? हो. नारद, झालं तरी काय? तुमच्या गृहमंत्र्याने तुमची सर्व खाती काढून घेतली. एका रात्रीत एवढा बदल? हो. हे बघितलं का? सत्यभामेनं तुम्हाला दान केलेलं आहे. ते दान मी घेतलेलं. त्या दानात तुम्हाला काळज उडी टाकली जगाचा बाप. देवानं नारदाचा पायावर डोकं ठेवलं. श्री संताचे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. नारदा, मी दात झालो. मी खळावा उचलू, विना घेऊ का चिपळे घेऊ? अरे वा रे पठ्ठ्या, विना आणि चिपळे हे तर जिंकायचं भांडवल आहे रे. असं बोलतो की भगवंताने नारदाचा खळावा चप्पल उचलली आणि डोक्यावर घेतली. सेवकाचा शिरे धरुणे चाले पादुका, सेवकाचा शिरे धरुणी चाले पादुका, सेवकाचा शिरे धरुणी चाले पादुका, सेवकाचा शिरे धरुणी चाले पादुका. बाबा दान करी, ना करी, बाबा ना करी, सेवकाचा शिरे धरुणी चाले पादुका, सेवकाचा शिरे धरुणी चाले पादुका. सत्यभामा दान करी, उजरून आई अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका. दास करी दासांचे, मनविता त्यांचे दास, आणि पुढे आस पुरे ना. कृपादान केले संती, कल्पांत ही सरेना. तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम. 2 चरण कधीतरी या जन्मात असलो तर, तुमचं दर्शनाचा योग असला तर येऊ. संतांचं 3 प्रकारचं दान आहे: हस्तकृपा, दृष्टिकृपा आणि आत्मकृपा.
कल्पांतापर्यंत संपत नाही. जे कोणाला देता येत नाही तो श्रीमंत देतो, जे श्रीमंताला देता येत नाही तो राजा देतो, राजाला जे देता येत नाही कामधेनू कल्पतरू देता, कामधेनू कल्पतरू जे देऊ शकत नाही तो देव देऊ शकतो. सांगू देवाकडे जे नाही ते संतांकडे आहे. विठोबा रखुमाई
पुढे आता उरणा पुढे आता उरणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम अरे टाळ्या वाजवा. सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हे तो एक संता ठाई लाभ पाही उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. भगवंताच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं तुम्हा भाग्यवंतांचा समोर तुमच्या सर्वांचा आशीर्वादानं माझ्या सद्गुरूच्या कृपेनं यथामती येथा अवकाश या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. माता अमृतवाहिनी प्रवरा श्री क्षेत्र इंदोरी गावामध्ये वाडवडिलांच्या पुण्याईनं ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ असेल, तरुण मंडळ असेल, कार्यकारी सोसायटी मंडळ असेल, ग्रामपंचायत मंडळ असेल, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट मंडळाच्या द्वारा वैकुंठवासी कृष्णानंद स्वामी केरू बाबा या भाग्यवंतांच्या आशीर्वादात्मक दृष्टीने आदरणीय डॉक्टर रामकृष्णजी महाराज लव्हितकर, आदरणीय आदर्श जीवन विद्यमान कालापर्यंत ज्यांनी जोपासलं असे चौरे बंधू सर केशव महाराज असतील, उपस्थित सर्व माझा सोनू माता वर्ग असेल, पिता वर्ग, आदरणीय वंदनीय पूजनीय गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, तमाम आपल्या तालुक्यातून बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या पायाचा स्पर्श करतो. मंडळी, महाराष्ट्र भूषण ज्यांच्याबद्दल मला लहानपणापासून स्वाभिमान असायचा, मुंबईला बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आणि योगायोग, भिवंडीला आदल्या दिवशी त्यांचं कीर्तन, दुसऱ्या दिवशी माझं काल्याचं कीर्तन. अतीव आनंद झाला त्यांना की बाबा बऱ्याच दिवसानंतर शास्त्री बाबा भेटतायत आपल्याला. खूप आनंदाची डोही, आनंदाची तरंग. किरण महाराज शेटे, अरे म्हटले बाबाचा नंबर आपल्याकडे नव्हता, बाबा आपल्या गावाला पूर्वी यायचंय. आणि पूर्वी येतच होतो मी. पूर्वी या परिसरात असं गाव नाही, धुमाळ बंधू बरं का सर, असं गाव नाही कमी तिथं आलो नाही. पण बऱ्याच दिवसानंतर तुका म्हणे होता ठेवांतो या भावा सापडलं. भगीरथा करता गंगा यावी, गौतमा करता गोदा अर्जुना करता पुंडलिकाचा निमित्तानं विठोबा. तसं हो, महाराष्ट्र भूषण माझ्या अंतःकरणातून त्यांना गौरवलेली एक पदवी, किंबहुना सामाजिक आणि पारमार्थिक क्षेत्रात सांगड घालणार एक अष्टपैलू आदर्श व्यक्ती महत्व म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख. की कमी वयामध्ये ही व्यक्ती 36 जिल्ह्यामध्ये, अन्य ठिकाणी गुजरात, कर्नाटक मध्ये, MP मध्ये त्यांचे कार्यक्रम होतात. शैक्षणिक क्षेत्रातला व्यापही देखील मोठा आहे. पण तुमच्यासारखे सज्जन सर्व भाग्यवान त्यांच्या पाठीशी आहे. अगदी अनेक ठिकाणी त्यांनी कार्यक्रमही सुरू केले, अनेक ठिकाणी स्वाभिमानानं दिंड्याही सुरू केल्या. आणि स्वाभिमानानं गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतला एक मी दास्यत्व असणारा, एवढी नम्रता. कुरेकर बाबांनी पुन्हा हात पाठीवर, अरे निवृत्ती धन्य, ही नम्रता आहे, विद्वत्ता आणि नम्रता.
सौजन्याने सोजवडता, आपुलक्याने जिव्हाळा. निवृत्ती महाराजांच्या जीवनामध्ये तुम्हा सर्व सज्जनांबरोबर त्यांना आयु आरोग्य ऐश्वर प्राप्त हो. उदंड पांडुरंगानं त्यांना देव. एकच सांगेल सज्जनानो, कुठल्याही संप्रदाय वाईट नाही. सर्व संप्रदाय महान आहेत. सर्व संप्रदायांना बरोबर घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय चार भिंतीत कोंडलेला देव नाही. ईश्वर सर्वभूतानां हृद्देश अर्घ्न तिष्ठति. ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वत्र देव आहे ही सांगणारी संस्कृती वारकरी संप्रदायामध्ये बाबा. आणि म्हणून ना भगवान मंदिर में बैठा है, ना मस्जिद में अल्लाह है, ना चर्च, ना गुरुद्वार, ना स्थानक के अंदर भगवान का रूप है. देव देवळात नाही, मशिदीत अल्लाह नहीं, चर्च मध्ये नहीं, गुरुद्वारा मध्ये नहीं, स्थानक मध्ये नहीं, विहार मध्ये नहीं, स्थानक के अंदर नहीं. तो भगवान को ढूंढना हो तो आपके चरणों में झुकाकर, सिर झुकाकर कहूंगा, तानेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, उघड्याला वस्त्र द्या, निराधाराला आधार द्या, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा, राष्ट्राबद्दल, धर्माबद्दल, देवाबद्दल आदर सहानुभूती असू द्या. देवानं ठेवलं तसं राहा, दिलं तसं खान, बोलवलं त्या दिवशी पहिल्याच गाडीत करविली तैशी केली कटकट, वाकुळे के नीट देव जाणे, शब्दाचे पै करून अलंकार, तेने विश्वंभर पूजेला विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली पुरे मेरी वाणी नाही विचारिला तुका म्हणे ज्ञानेश्वरा गावायापैकी तुकाराम